एकदाचा आता हा शेवटचा डाव टाकतो. अकाल मृत्यू विजयी भवा, अकाल मृत्यू विजयी भवा. मला देवीला भेटायचं आहे आत्ताच्या आत्ता. तुळजा तिच्या कामात व्यस्त आहे बघ. पण माझं काम बी लई मोठं आहे. इतकंच महत्वाचं असेल तर मला सांग. बोल, काय अडचण आहे? नाही, मी देवीलाच सांगणार. मग तुला थोडा वेळ थांबावं लागेल बघ, किंवा उद्या यावं लागेल. नाही, ही संधी दवडायची नाही. देवी नसली तरी तिच्या वापरातल्या वस्तू इथेच असतात. त्या माझ्या हाती लागल्या तरी माझं कार्य होऊन जाईल. माझं इथं कुणी बी नाही. लई दुरून आले. आजची रात्र इथं काढू द्या. उद्या देवींना भेटेन आणि निघून जाईन माझ्या वाट्याला. नाही, ते शक्य नाही. अगं तिच्याकडे बघ तरी. अडचणीत आहे ती. आजची रात्र थांबू देऊ, उद्या तुळजाला भेटून निघून जाईल ती. काकू, काकू, मला त्या स्त्रीकडे पाहून काहीतरी विचित्र जाणवते. उगाच असं प्रत्येकावर संशय घेण्याची सवय बरी नाही का? अडचणीत आहे ती. अडचणीत आहे की अडचण घेऊन आली हे अजून आपल्याला ठाऊक नाही. तुळजाच्या दारात आलेल्या माणसाला असं रिकामे हाती परत पाठवणं माझ्या मनाला काही पटत नाही बघ. मी माझं मन मला सांगते की ती काही साधी स्त्री नाहीये. अगं लई विचार करतेस तू. चल ग, आजची रात्र फकस्त. उद्या तुझी आणि तुळजाची भेट होईलच. लय उपकार झाले. चल. देवी, माझा संशय खोटा ठरू देतो. आधीच असुरांनी या महालात अनेक छुपेवार केले, आता आणखी एक नको. देवी, बाळूची प्रकृती अखेर सुधारतीये. बरं झालं, एकदाचं संकट टळलं. आता काही काळजी करायचं कारण नाही, हो ना? नाही पद्मा, संकट टळलेलं नाही. केवळ त्याची पहिली चाल अयशस्वी ठरली आहे. ज्या शक्तीने बाळूवर वार केला ती इतक्या सहजपणे माघार घेणार नाही. देवी, तुम्हाला अजूनही काही अनिष्ट व्हायची चाहूल लागतेय का? बाळूशी देऊ या लागलाय. समधी जायचीच कृपा आहे. म्हटलं होतं ना, तुळजाई आपल्या भक्ताचा हात कधीच सोडत नाही. असं नाही होऊ शकत. देवी, माझ्या शक्तीला जागृत करा. अकाल मृत्यू विजयी भवा, अकाल मृत्यू विजयी भवा.
सारं निळं पडायला लागलंय सासूबाई. अगं आता तर बरा होत होता, आता अचानक काय झालं? धनी, हो धनी, धनी उठा ना. आता शब्द बदलल. याच्या अंगात भिनलेले ईश आता झपाट्यानं पसरायला लागले. कावड्याची माळ किती बी दैवी असू दे, हे ईश तिच्या आवाक्याच्या पल्याड गेलंय. हे काय, विषाचा प्रभाव अचानक वाढतोय. देवी, अहो हे काय घडतंय? कवड्याची माळ तर विषाचा प्रभाव रोखत होती ना, मग हे अचानक? त्या माळेने तिचं काम केलं पद्मा, परंतु आता विषाची तीव्रता वाढत चालली आहे. देवी, तुम्ही हे काय करताय? जर कवड्या ते विष अधिक काळ आपल्यामध्ये सामावून घेऊ शकत नसतील, तर ते विष आम्हाला स्वतःमध्ये सामावून घ्यावं लागेल. काय? देवी, देवी कृपा करून असं काहीही करू नका. ते विष अत्यंत घातक आहे. आम्हाला त्याची जाणीव आहे, परंतु आमच्या भक्तांचे प्राण वाचवण्यासाठी आणि आदिशक्तींनी आमच्यावर सोपवलेलं कार्य पूर्ण करण्यासाठी हा त्याग आम्हाला करावाच लागेल. परंतु देवी त्याचे परिणामांचा विचार करण्याची वेळ निघून गेलीये पद्मा. आता एका भक्ताचा श्वास आमच्या एका निर्णयावर अवलंबून आहे. हे सगळं काय होतंय धनी? विष तर वसरत होता, अचानक परत कसं भडकलं? काय तू जाई, अगं वाचव माझ्या धन्याला. अरे बाळू, बाळू डोळं उघड. धनी एकदा बोला माझ्याशी, उठा ना धनी. सासूबाई, निळा रंग उतरायला लागलाय सासूबाई. तुळजाई धावून आली, माझ्या लेकराला वाचवायला आली. देवी, देवी कृपा करून आता थांबा. हे विष तुमच्या शरीरात भिजत चाललंय. बरं वाटतंय ना मग तुम्हाला? अरे माझ्या लेकरा, ठीक आहेस ना? नाही, पुन्हा नाही. आता हा शेवटचा घाव असल. धनी परत काय होतंय तुम्हाला? पोरा काय झालं रे? धनी, अरे बाळू!
दादा दादाला बाहेर मोकळ्या हवेत घेऊन चला. मृत्यूचा विजय झाला. बाळू, तुझी वेळ संपलीये. चल माझ्या बरोबर ये. हे काय देवा, माझ्यावर विश्वास ठेवा. माझ्यावर कप्तान निष्प्रयोग झाला आहे. कारण काहीही असो, मृत्यूला कारण लागतं, परवानगी नाही. वेळ आली की आत्म्याला माझ्या बरोबर यावंच लागतं. नाही, माझी वेळ अजून आली नाही. निर्णय तुझा नाही, काळाचा आहे. ऐकून जाईल, माझ्या तनूला वाचव. थांब यमदूता, हा आमचा भक्त आहे. जोपर्यंत आम्ही त्याच्या सोबत उभे आहोत तोपर्यंत तू त्याला स्पर्श देखील करू शकत नाही. देवी, मी माझं कर्तव्य पार पाडत आहे. ज्याची वेळ पूर्ण होते त्याचा आत्मा घेऊन जाणं हाच माझा धर्म आहे. निष्पाप भक्तांचं रक्षण करणं हाच आमचा धर्म आहे. भक्तीसाठी तुम्ही माझ्या धर्माच्या, माझ्या कर्तव्याच्या आड उभ्या राहणार का? महादेव, महादेवांचं ते रूप महाकाळ. मी असंख्य विक्राळ असुर बघितले, पण महादेवांचं हे रूप हे माझ्या डोळ्यांसमोरून जातच नाही. नाही, मी इथं थांबू शकत नाही. मला जावं लागेल.
आयुष्यभर हा प्रयत्न करू शकतो, पण या कुटीच्या मर्यादेच्या बाहेर कधीच जाऊ शकणार नाही. तुला हेच हवं होतं ना, आमचं सानिध्य. हे हे आता हेच तुझं सानिध्य आणि हे तुझं आयुष्य. मी चुकले, माझी चूक झाली. मला क्षमा करा मग मी जाते. मला जाऊ द्या महादेव. नाही, त्यावेळी नाही. तू शुंभाची बहीण आहेस. तिने देखील आम्हाला मोहात पाडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आम्ही तिला क्षमा केली, परंतु क्षमेचा अर्थ दुर्बलता नसतो. आम्ही काय करू शकतो हे आता तुम्हा सर्वांना समजण्याची वेळ आली आहे. तुला मुक्ती नाही. आज जाऊन विश्रांती घे. महादेव, माझं ऐका. मला क्षमा करा महादेव. हे सगळं काय घडतंय माझ्या बरोबर? महादेवांनी मला का अडकवून ठेवलं? नेमकं काय योजना आहे त्यांच्या डोक्यात? देवी, तुम्ही अजूनही माझ्या प्रश्नाचे उत्तर दिलेले नाही. धर्माच्या नियमानुसार आता या जीवाला माझ्या बरोबर यावंच लागेल, नाही का? नाही अमृता, धर्माचा अर्थ केवळ मृत्यू नव्हे तर न्यायही आहे. ह्या जीवाचा मृत्यू योग्य ठरला असता जर तो काळाने निश्चित केला असता, परंतु हा अकाल मृत्यू आहे. पहा, सटवाईने याच्या प्रारब्धात मृत्यूची रेषा चाखलेली नाही. कोणाच्या तरी कपटामुळे, कोणाच्या तरी अधर्मामुळे त्याच्यावर हा प्रसंग ओढवलाय. आणि जो अधर्मातून जन्माला येतो त्याला धर्माची मान्यता कधीच नसते. तू साक्षात धर्मराज यमाचा दूत आहेस. जर सत्य जाणून सुद्धा तू या जीवाला घेऊन गेलास तर ती चूक केवळ तुझी ठरणार नाही, धर्मराजाच्या न्यायाला देखील त्यामुळे कलंक लागेल. आणि धर्माला कलंक लागला तर संपूर्ण सृष्टीचं संतुलन ढळेल. देवी, आज तुम्ही माझ्या ज्ञानाला नवी दृष्टी दिली. धर्म म्हणजे केवळ आज्ञेचे पालन नाही तर सत्याचा स्वीकारही असतो, हे आज मला उमगले. तुमच्या या भक्ताला मी अभय देतो. जोपर्यंत सटवाईने लिहिलेल्या याच्या प्रारब्धात मृत्यूची वेळ येत नाही तोपर्यंत माझी सावली देखील याच्यावर पडणार नाही. हा माझा शब्द आहे. आई,
आज तू माझ्या पायी नाही तर धर्मापायी उभी राहिलीस. तू खऱ्या अर्थानं अकाल मृत्यू हरिणी आहेस. ज्यांच्या आयुष्यावर अन्यायानं मृत्यूची सावली पडेल त्यांच्या पाठीशी तू अशीच खंबीर उभी राहा. तुझ्या कृपेने भक्तांचा विश्वास आणि धर्माचा न्याय दोन्ही अखंड राहू. आमच्या भक्तांच्या जीवनावर जेव्हा अन्यायाची छाया पडेल तेव्हा त्यांच्या रक्षणासाठी आम्ही सदैव धावून येऊ. हा आमचा आशीर्वाद आणि हाच आमचा धर्म. धर्माचे रक्षण झाले आणि त्याबरोबरच सृष्टीच्या संतुलनाचा आणखी एक दीप प्रज्वलित झाला. असेच प्रत्येक अन्यायावर सत्याचा विजय होत राहू. बाळू, आज तुला मिळालेले जीवनदान केवळ आमच्या कृपेने मिळालेले नाही. हे तुझ्या निष्कलंक श्रद्धेचं, तुझ्या आईच्या अखंड भक्तीचं आणि सखूने अत्यंत निष्ठेने केलेल्या आमच्या व्रताचं फळ आहे. भक्ती जेव्हा निस्वार्थ असते तेव्हा देवाला प्रसन्न व्हावंच लागतं. आता परत जा बाळू. तुझं आयुष्य तुझी वाट पाहत आहे. जा, तुझ्या आईच्या कुशीत परत जा. आय, दादा जिवंत आहे. दादा बरा आहे. आपला दादा बरा आहे. बघितलं ना, शेवटी मी करून दाखवलंच. माझ्या मनातली श्रद्धा आणि भुजंगबाबांनी दिलेल्या कानमंत्राच्या जोरावर बाळूची प्राण परत आल्यात. मी म्हटलं होतं ना, माझा उपाय फुकट जाणार नाही बिक्या, तसं नाही. मी समजा माझ्या डोळ्यांनी बघितले. तुळजाई स्वतः आली होती. साक्षात यमदूताला थांबवून तिनं मला परत पाठवलं. माझी आई आणि सकूने केलेल्या व्रताच्या भक्तीनेच मला परत जीव मिळाला आहे. काय बोलतोस? मी एवढं मंत्र म्हंटल, एवढं समजा केलं आणि सगळं श्रेय कोणाला? तू जाईला. मग माझं काय? अरे भिक्या, गप्प बस. कुणाच्या नावानं झालं, कसं झालं, याचा हिशोब कशा पायी? माझं पोरग परत आलं हेच माझ्यासाठी मोठं आहे. आणि एक लक्षात ठेव, चांगल्या मनानं केलेलं कुठलं बी काम शेवटी तुळजाईच्या चरणीत जाऊन पडतं. आपण फक्त निमित्त असतो, पण करवून घेणारी तीच असते. देवी, देवी, आता तुम्हाला हे विष पचवावे लागणार. त्यासाठी तुम्हाला पुन्हा योगनिद्रेत जावं लागणार. त्यावेळी तसं होणार नाही पद्मा. महादेवांनी हलाहल प्राशन केलं
कारण ते ज्या समुद्रातून प्रकटलं होतं ते तिथे परत पाठवणं अशक्य होतं. परंतु हे विष ज्या शक्तीकडून आलंय आम्ही त्याच शक्तीकडे परत पाठवणार. परंतु देवी, ती शक्ती नेमकी कोण आहे, कुठे आहे, याचा आपल्याला काहीच अंदाज नाहीये. ती कोण आहे हे जाणून घेण्याची आवश्यकता नाहीये पद्मा. जिथून हे विष आमच्यापर्यंत पोहोचलं त्याच मार्गाने हे विष परत जाईल आणि त्या मार्गाच्या शेवटी जी शक्ती असेल तिला तिच्या कर्माचे फळ मिळेल. ह्यापुढे कोणत्याही दुष्ट शक्तीचा विषारी स्पर्श आम्ही स्वतःला धारण करून घेणार नाही. जे जिचं आहे ते तिच्याकडे परत जाईल. दुष्टतेने निर्माण केलेलं विष दुष्टतेलाच भोगावं लागेल. हाच सृष्टीचा नियम आणि हाच आमचा धर्म. या तुळजानं पुन्हा एकदा माझा डाव उधळून लावला. जोपर्यंत तुळजा धर्माच्या बाजूने उभी आहे तोपर्यंत माझ्या अंधाराला विजय मिळणार नाही. पण लक्षात ठेव तुळजा, दरवेळी तुझ्या भक्ताचं प्रारब्ध वाचवायला वेळेत पोहोचशील याची खात्री नाही. कारण माझा पुढचा डाव तुला या भक्तापर्यंत पोहोचूच देणार नाही.